नमस्कार, मी वैष्णवी. रेसिपी विथ वैष्णवीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मराठवाडा स्पेशल आयटम डाळबट्टी. मराठवाड्यामध्ये कोणतेही छोटे मोठे कार्यक्रम असो, डाळबट्टी फिक्स असते. चला तर मग आपण डाळबट्टीची रेसिपी बघूया. त्यासाठी सुरुवातीला मी इथे 1.5 वाटी डाळ घेतली आहे. तुमच्या घरात जेवढे मेंबर असतील त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. इथे मी 1.5 वाटी तुरीची डाळ घेतली आणि अर्धा वाटी मूग डाळ घेतली. डाळ चांगली धुवून घ्यायची. डाळीमध्ये अर्धा चम्मच हळद आणि थोडंसं हिंग टाकले आणि कुकरला लावून दिली. 4 शिट्ट्यामध्ये डाळ तयार होऊन जाईल. इथे मी 3 वाटी बट्ट्याचं पीठ घेतलं आहे. आपली डाळ शिजून होऊस्तर इकडे बट्ट्याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. बट्ट्याचं पीठ मळताना त्यामध्ये 1 चम्मच ओवा टाकायचा, 2.5 चम्मच मीठ टाकलं, अर्धा चम्मच हळद टाकायची. हे सर्व टाकल्याच्या नंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा चिमूटभर सोडा टाकायचा. सोडा टाकून पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, चिमूटभर सोडा टाकला. त्यानंतर अर्धा वाटी तेल टाकलं. त्यानंतर अर्धा वाटी दही घेतलं. आणि ते आता कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळण्यासाठी कोमट पाण्याचा यूज करायचा. कोमट पाणीनी जास्त दाटही नाही आणि खूप जास्त असं पातळही पीठ नाही करायचं. मीडियम अशी कणिक मळून घ्यायची. कणिक मळून झाली आहे. आता मी 10 ते 15 मिनटं झाकून ठेवली. 10-15 मिनटानंतर कणकेला चांगलं पुन्हा एकदा तेल लावून मळून घ्यायचं. थोडंसं हातावर तेल घेऊन कणकेचे लांबसर असे गोळे करायचे. काही जण गोलही करतात, पण मी अशा आकाराचे गोळे करते आणि कट करण्याची पद्धत माझी थोडी वेगळी आहे. हे बघा, असे सगळे गोळे करून घेतले. आपल्याला हे बट्ट्या अशा उकळत्या पाण्यामध्ये टाकायचे. चांगलं पाणी उकळू द्यायचं आणि मगच टाकायचं. 10 ते 15 मिनटं शिजून घ्यायचं. 10 मिनटानंतर मी चेक करते. असं चाकू घालून बघितला की चाकूला काही चिटकलं नाही, याचा अर्थ बट्ट्या चांगल्या शिजल्या आहेत. आता 5 मिनिटासाठी झाकून ठेवते. आता वरणाची तयारी करूया. इथे मी 2 कांदे कापून घेतले आहेत. लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घेतली, कढीपत्ता, 2 टोमॅटो आणि कोथिंबीर. एका पातेल्यामध्ये 4 पळी तेल टाकलं. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर 1 चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, त्यानंतर कढीपत्ता, कांदा टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट ॲड करणार आहोत. कांदा लवकर परतण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर परततो. कांदा थोडा लालसर झाला की टोमॅटो टाकायचं. टोमॅटो चांगलं विरघळेपर्यंत परतून घ्यायचं. थोडीशी साखर टाकायची, त्यामुळे वरणाला छान अशी तरी येते. तुम्ही कांदा स्किपही करू शकता. सहसा कांदा कोणी टाकत नाही डाळबट्टीच्या वरणाला, पण मला आवडतो त्यामुळे मग मी कांदाही टाकते. पण कांदा टाकूनच वरण खूप छान लागतं. तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. कांदा टाकूनही किंवा मग कांदा स्किपही करू शकता. बघा, टोमॅटो चांगला असा बारीक झाला आहे. आता आपण यामध्ये 1 चम्मच मिरची पावडर, थोडीशी हळद, मी डाळीमध्ये हळद टाकली होती त्यामुळे थोडीशीच हळद टाकली, 1 चम्मच प्रवीण मसाला, 1 चम्मच सांबार मसाला, आता चांगलं असं पुन्हा एकदा परतून घ्यायचं.
त्यानंतर आपण यामध्ये आमसूल घालणार आहोत. आमसूल चांगलं धुवून घ्यायचं, नाही तर मग ते पूर्ण वरण कचकच असं लागतं, खडे असल्यासारखं असं वाटतं. आमसूल आधी चांगलं धुवायचं, परतून घ्यायचं आणि मग आपण जी डाळ शिजवून घेतली ती डाळ टाकायची. बघा आपलं वरण असं तयार आहे. आता वरणामध्ये आपलं जे बट्ट्याचं पाणी असतं, बट्ट्या शिजवलेलं, तेही ॲड करायचं आहे. दुसरं पाणी टाकायचंच नाही, त्यामुळे वरण खूप छान आणि टेस्टी असं होतं. बट्टे शिजवलेलं जे पाणी असतं ते फेकून न देता वरणामध्ये ॲड करायचं. इथे मी 1 चम्मच मीठ टाकलं, त्यानंतर गुळही टाकला आहे. बघा कसं तरीदार असं आपलं वरण तयार आहे. आता लो फ्लेमवर 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आणि त्यानंतर कोथिंबीर टाकायची. आपलं बट्ट्याचं वरण तयार झालं आहे. चला आता आपण बट्ट्या तळायला घेऊया. आपल्या बट्ट्याही शिजून झालेल्या आहेत. आता आपण ते तळून घेऊया. आपल्या बट्टे शिजून झालेले आहेत, त्याच्या अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत. असे काप केले तर ते व्यवस्थित तळल्या जातात. हे बघा, आणि नुसतंही खायला खूप छान लागतात. इथे मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये बट्ट्या टाकायच्या आहेत. बट्ट्या थोड्याशा लालसर तळायच्या, जेणेकरून ते तेलातून काढल्याच्या नंतर थोड्या पिवळ्या पिवळ्याच दिसतात. बघा मी तुम्हाला दाखवते कशी झाली ही बट्टी. बघा एकदम मऊ आहे, लगेच बारीक होतीये. इकडे आपलं वरणही तयार झालेलं आहे. चला आता मग नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि खात राहा. आणि रेसिपी विथ वैशूला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.